नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघा जुन्या साडीपासून सुंदर अशी पायपुसणी पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला माप दाखवते बघा 17 इंच आणि असं 18 इंच आहे. अशा पद्धतीने आपण बघा दोन चौकोन आहेत ना, ते साडीची बघा कॉटनची साडी आहेत, त्याचे कट करून घेतले आहेत. या ठिकाणी तुम्ही परकर वगैरे किंवा पॅन्ट वगैरे आहे ना, त्याचासुद्धा वापर या ठिकाणी करू शकता. बघा आपण अशा स्ट्रीप आहेत ना, त्या बी कट करून घ्यायच्या आहे. तुम्ही साडीचं जरी असेल ना तरी चालते तुमच्याकडं, त्याचासुद्धा वापर या ठिकाणी करू शकता. अशा बघा मी 5-5 इंचाच्या आहेत ना, 4 किंवा 5 इंचाच्या स्ट्रीप आहेत, ते आपण कट करून घ्यायचे आहे. चला दाखवते तुम्हाला, स्टिचिंग दाखवते. अगदी सोप्या पद्धतीने अगदी 5 मिनटात ही पायपुसणी तयार होते. अजिबात वेळ वगैरे लागत नाही. आता दोन्ही पण पार्ट आहेत ना बघा, आपण एकावरती एक ठेवून घ्यायचे आहे. आता बघा 1 इंच किंवा 1.5 इंच अंतर सोडून देते आपल्याला. अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. सगळ्या बॉक्समध्ये बघा आपण शिलाई म्हणजे आहेत ना, सारखंच अंतर सोडायचं आहे. 1 ते 1.5 इंचाचं अंतर सोडायचं, जास्त मोठं नाही सोडायचं. तर आता पूर्ण पीसवरती आहेत ना, आपण अशा शिलाई मारून घ्यायच्या आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आता इथं थोडा मॅचिंगचा दोरा असल्यामुळे तुम्हाला शिलाई एकदम परफेक्ट दिसत नाही, पण अंतर बघा मी फक्त 1 ते 1.5 इंच सोडायचं. अशाच पद्धतीने आपण शिलाई मारून घेऊ. इथं तुम्हाला दाखवते बघा, असं अंतर घेतलेलं ते मी इथं बघा. आता एक पिन घ्यायची आहे. ज्या स्ट्रीप बघा आपण कट केलेल्या आहेत ना, त्या शिलाई कतरणच्या दोन्ही बघा याच्यामध्ये आपल्याला रिकामी जागा आहेत ना, त्याच्यामध्ये बघा घालून घ्यायच्या आहे. अशा स्ट्रीप टाकून घ्यायच्या आहेत बघा. या अशा एका साईडने ओढून घ्यायचं आपण, जसं नाडी वगैरे टाकू ना, सेम त्याच पद्धतीने सगळे जे आहेत ना बॉक्स, त्याच्यामध्ये आपण स्ट्रीप टाकून घ्यायच्या आहे. इथं तुम्ही फक्त पूर्ण साडीचा सुद्धा वापर करू शकता, किंवा स्ट्रीप जर मोठी असेल तर बघा एका साईडने टाकायची, एका साईडने काढायची, एका साईडने टाकायची, एका साईडने काढायचं. अशा पद्धतीने सुद्धा हे करू शकता. पण या ठिकाणी बघा माझ्याकडे लहान लहान तुकडे होते शिलाई कतरांचे, त्याचाच वापर मी करत आहे. चला आता असं पूर्ण बघा आपण टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण जे आहेत ना आपण लाईन बनवलेल्या, त्या पूर्ण टाकून घेतल्या आहे. आता कडेकडे आपण काय करायचं, शिलाई मारून घ्यायची याच्यावरती. शिलाई मारल्यानंतर आपण काय करणार आहोत, एक्स्ट्राच आहे ते कट करून घेणार आहोत. तुम्ही अगोदर जरी कट करून तरी चालेल, फक्त जे स्ट्रीप आहे ते आतमध्ये जायला नको. अशा पद्धतीने बघा मी एक्स्ट्राच आहे ते कट करून घेतलं. याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. आता इथं पट्टी घेतली आहेत बघा मी 4 इंचाची किंवा 3 इंचाची अशी पट्टी घ्यायची आहे. कुठल्या पण एका साईडने बघा अशी उलटी ठेवायची पट्टी आणि सरळ शिलाई मारून घ्यायची. आता इथं बघा पट्टी आहेत, आपण शिलाई मारून घेतली आहे. एक्स्ट्राची पट्टी कट केली. आता एका साईडने माझ्याकडे फोल्डच होतं बघा हे कापड ना, त्याच्यामुळे इथं मी डबल फोल्ड नाही केलं. तुम्ही डबल फोल्ड करून अशा पद्धतीने बघा पट्टी जॉईंट करायची आहे. आता सेम याच पद्धतीने आपण बघा तिन्ही पण साईडला करून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने वरती फोल्ड केलं बघा. इथं 1/2 इंच मी, कारण आपण तुकडे तुकडे जॉईन केले आहेत हे, त्याच्यामुळं अशा पद्धतीने ही सुद्धा बघा पट्टी आपण ना अशी फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता दुसऱ्या साईडला सुद्धा मी पायपिंग करून घेते. बघा असे लहान तुकडे जर असेल तर तुम्ही जॉईंट द्यायचं. आणि एका साईडने बघा पट्टी फोल्ड आहेत, दिसत व्हिडिओमध्ये. अतिशय सोपी आहेत, अगदी 5 मिनटात तयार होते. तुमच्याकडे जुन्या साड्या वगैरे असेल ना, त्याचा वापर तुम्ही करू शकता. आपण भरपूर साऱ्या अशा डिझाईनच्या बघा पायपुसणे आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्ही बघू शकता. चला तर या ठिकाणी बघा आपल्या तर इकडं पण करून घेते.
या ठिकाणी आपली पायपुसणी तयार झाली आहे. कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.